नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला रताळापासून मोदक कसे बनवायचे ते सांगणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला भन्नाट असे लागणारे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी रताळाचे मोदक बनवतोय। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण रताळ घेतले। तुम्हाला कितपत मोदक बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही रताळ घेऊ शकता। रताळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले। आता आपण एक कुकर घेऊया, कुकरमध्ये पाणी टाकूया, त्यावर जाळी ठेवूया, त्यात भांडं ठेवूया आणि हे रताळ आपल्याला या भांड्यामध्ये उकडण्यासाठी ठेवायचे। रताळ तुम्ही डायरेक्ट जाळीवर जर ठेवले असते ना, त्यातला सगळा रताळातला अर्क जो असतो तो पाण्यामध्ये निघून गेला असता। त्याच्यामुळे असं भांड्यामध्ये उकडून घ्यायचे आपल्याला, किंवा कढईमध्ये जाळीवर ठेवून उकडून घेतले तरीही चालतं। आता आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया। हे बघा, आपला कुकर थंड झालाय, आपले रताळ छानपैकी उकडले, तुम्ही बघू शकता। या पद्धतीने आता सर्व रताळ काढून घेऊया व थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतरच त्याचं आपल्याला साल काढायचे, नाही तर आपल्या हाताला चटके बसू शकता। या पद्धतीने आता आपण रताळाचे सर्व साल काढून घेऊया। साल काढून झाल्यानंतर आता आपण एक किसणी घेतली, किसणीच्या साहाय्याने आपण किसून घेऊया, किंवा स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेतले तरीही चालेल। मी या किसणीच्या साहाय्याने किसून घेतले। उकडलेले सर्व रताळे किसून झाले। आता एक कढई घेतली, त्याच्यामध्ये आता आपण साजूक तूप घालूया। तुपाला व्यवस्थित गरम होऊन देऊया। गरम झाल्यानंतर जे बी रताळे किसून घेतले ते सर्व टाकून घ्यायचे, त्याला व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून परतून घ्यायचं आहे। जितकं व्यवस्थित हे परतल्या जातं ना, तितके हे मोदक खाण्यासाठी चविष्ट असे लागतात। त्याच्यामध्ये आता आपण कंडेन्स्ड मिल्क टाकूया। आपल्याला जितपत गोड फिक्कट पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साखर जरी घातली तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर घालूया, तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिल्क पावडर ही आवर्जून घाला, त्याने आपले मोदक खायला अतिउत्तम असे लागतात। त्याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया। परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी इतकं सुका खोबऱ्याचा कीस घालायचा आहे। सुक्या खोबऱ्याचा कीस हा आवर्जून घाला, त्याच्यामध्ये जो बी ओलावा आहे तो पूर्णपणे कमी होतं आणि आपल्याला मोदकाला आकार पण व्यवस्थित देता येतो। या पद्धतीने अर्धी वाटी इतका सुक्या खोबऱ्याचा कीस घालून झालाय, त्याला व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला परतून घ्यायचे। मिश्रण जर जास्त सुक्क जर झालं तर त्याच्यामध्ये तूप घाला, म्हणजे आपले मोदकाला आकार पण व्यवस्थित येईल। आपलं मिश्रण तयार झालंय, त्याला आता आपण काढून घेऊया आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मळून घ्यायचे। थोडं थंड होऊ द्या, नंतर मळा, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित मळता येईल। मळून झाल्यानंतर हे बघा, आपण आता एक मोदकाचा साचा घेतलाय, सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घेऊया। तूप लावून झाल्यानंतर आता आपण जे बी मोदकाचं मिश्रण तयार केलंय ते मिश्रण या मोदकाच्या साच्यामध्ये भरून घेऊया व हाताच्या साहाय्याने व्यवस्थित दाबून देऊया। जितकं व्यवस्थित दाबून भरशाल तितका मोदकाला आकार व्यवस्थित येतील आणि त्याच्या पाकळ्या पण छान दिसतील। आपला मोदक तयार झालाय। आता मी तुम्हाला तो मोदकाचा साचा ओपन करून दाखवते, किती व्यवस्थित परफेक्ट असा मोदक तयार झालाय, तुम्ही बघू शकता। आणि त्याला आकार आणि पाकळ्या पण बघू शकता किती छान आल्या। या पद्धतीने आपला झटपट होणारा रताळाचा मोदक आहे, खायला तर अप्रतिम असा लागतो। नक्की बाप्पाच्या नैवेद्यासाठी या पद्धतीने रताळाचे मोदक बनवून बघा। आपले सर्व रताळाचे मोदक तयार झाले। नक्की या पद्धतीने बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने रताळाचे मोदक तर नक्की बनवून बघा। एकदा जर बनवले तर पुन्हा पुन्हा बनवून खाशाल। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपी सोबत।